जय जय रघुवीर समर्थ. आज आपण एक क्लॅरिटी देणारा श्लोक बघणार आहोत. श्रोतेहो, समर्थांनी रचलेले मनाचे श्लोक जे आपण बघत आहोत, आज आपण 111 क्रमांकाचा श्लोक बघणार आहोत. समर्थ या श्लोकामध्ये आता आपल्याला सांगतात, हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधोनी पाहे, हिताकारणे बंड पाखांड वारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. 12वी नंतर जेव्हा बोटीवर जाण्याची मी तयारी करत होतो, जेव्हा मर्चंट नेव्हीची मी एक्झाम देत होतो, तेव्हा बरेच काही टेस्ट होते. यामध्ये खास करून एक मेडिकल टेस्ट असायची आणि त्या मेडिकल टेस्टमध्ये प्रामुख्याने हे बघितलं जायचं की आमचे डोळे बरोबर आहेत की नाही. आणि त्यासाठी एक कलर ब्लाइंडनेसची टेस्ट असते. अतिशय सिंपल, एका अंधारलेल्या रूम मध्ये आपल्याला उभं करतात आणि तिकडून मोठी रूम असते आणि त्या रूमच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये, दुसऱ्या टोकाला एक छोटासा असा लाईट फ्लॅश करतात. तो देखील 2 सेकंदासाठी. आणि आपल्याला ओळखायचं असतं की कुठला लाईट आहे, कुठल्या कलरचा लाईट आहे. परत 2 सेकंदांनी दुसरा लाईट, मग लगेच ओळखायचं, परत तिसरा, चौथा. आणि तुम्हाला स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगायचा तर हा लाईट जेव्हा मी पहिल्यांदा मला दाखवलं गेलं, माझे डोळे तपासले गेले, तेव्हा मी तो चुकीचा सांगितला. मला तेव्हा माहित नव्हतं की आपण चुकीचा सांगतोय. दुसऱ्यांदा चुकीचा, तिसऱ्यांदा चुकीचा. आता माहित नाही की नर्वस होतो की नेमकं त्या क्षणाला माझ्या डोळ्यात काहीतरी चुकलं होतं, खराब झालं होतं. पण मला एवढं आठवतंय की त्या ग्रहस्थानी थोडं थांबले, ते रूमचे सगळे दिवे लावले आणि मग मला म्हणले की आम्हाला, आय स्टील रिमेंबर दोज वर्ड्स, ते मला म्हणले, सॉनी दिस इज युअर लास्ट चान्स. आणि मला हे आठवतंय की मी डोळे मिटले, श्री स्वामी समर्थ म्हणलं आणि त्याच्यानंतर जे कुठले लाईट आले, मला जे वाटलं रेड रेड, येलो वाटला येलो, ग्रीन ग्रीन, व्हाईट व्हाईट, मला एवढं माहिती की मी नंतर सिलेक्ट झालो. असो, सांगण्याचा मुद्दा असा की जर कोणी कलर ब्लाइंड असेल तर त्याला मर्चंट नेव्हीमध्ये जाताच येत नाही. जर कोणी कलर ब्लाइंड असेल, जर त्याला नेमका रंग कुठला हाच ओळखता येत नाही, तर त्यांनी एका चित्रकाराच्या साहित्यावर आपलं मत मांडू नये, कारण का त्याच्याकडे ती पात्रता नाहीये. ज्या प्रकारे एका कलर ब्लाइंड माणसाकडे रंग ओळखायची पात्रता नाहीये, त्याचप्रमाणे एका सर्वसामान्य माणसाला हे ओळखता येत नाही, हे दिसत नाही की आपल्या हिताचं काय आहे. का ओळखता येत नाही? का त्याच्याकडे ती क्षमता नाहीये? कारण त्यांनी जो चष्मा घातला असतो या जगाकडे बघायचा, तो मुळात मळलेला असतो. एक नवीन जोडपं, एक नवीन कपल नुकतंच लग्न करून एका नवीन घरात येतात. घर अतिशय मोठं असतं, छान असतं, बायको इकडे तिकडे बघत असते आणि मग ती नवी नवरी एकदम खिडकीकडे बघते आणि तिला समोरचं घर दिसतं त्या खिडकीतून, त्या काचेतून, आणि बाहेर कपडे लावले असतात त्या बाल्कनीमध्ये. तर ती सडनली म्हणते की अरे, त्या बाल्कनीतले कपडे किती घाण आहेत, आपण यांना एक नवीन पावडर दिली पाहिजे वगैरे वगैरे, आपण त्यांना सांगू कपडेचे चांगले धुवायचे. तो नवरा शांतपणे ऐकून घेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तेच बोलते की अरे, आज पण यांचे कपडे घाण आहेत. 3रा दिवस, 4था दिवस, आठवडा होऊन जातो आणि एक दिवशी सडनली ती सकाळी उठते आणि म्हणते अरे, आज किती कपडे साफ आहे त्यांचे, कोणीतरी यांना पावडर दिलेली दिसतेय, कोणीतरी त्यांना शिकवलं दिसतंय. तेवढ्यात नवरा शांतपणे सांगतो, आज सकाळी उठून मी आपल्या खिडक्या साफ केल्या. त्या खिडक्यांवर घाण होती म्हणून त्या खिडकीतून, त्या काचेतून ती जे काय बघते तिला ते घाण दिसत होतं. आपल्यासारखे सर्वसामान्य माणूस या जगाकडे बघताना जो चष्मा घालतात, त्या चष्मेवरती रजोगुण आणि तमोगुणाचा मळ लागलेला असतो. रजोगुणाच्या फांदीवर तरंगणारं हे मन या जगाच्या विषयांमध्ये अडकलेलं असतं. त्यामुळे माणसाला हे कळत नाही, सर्वसामान्य माणसाला हे कळत नाही की मुळात हिताचं काय आहे. त्याला जे प्रेयस असतं त्याला तेच श्रेयस वाटतं. गीतेच्या 18व्या श्लोकामध्ये हे सांगितलंय श्रीकृष्णांनी
की नक्की कुठलं सुख असतं, हे तामसी असतं, कुठलं राजसी असतं आणि कुठलं सात्विक असतं. विषेंद्रिय संयोगात यत्तग्रे अमृतोपमम परिणामे विषमीव तत्सुखम राजसम स्मृतम. विषयांच्या नादात हे जेव्हा इंद्रिय पडतात आणि त्यांना जे सुख तेव्हा वाटतं अमृतासारखं, ते खरं तर नंतर विषासारखं निघतं. कारण का त्यांना जे प्रेयस आहे ते श्रेयस वाटतं. उद्या सकाळी लवकर उठायचंय, बाहेर जायचंय, सकाळी 5ला गाडी काढून मुंबईला जायचंय, काम आहे दिवसभर. नाही, पण आत्ता टीव्ही बघावं असं वाटतं, आत्ता नेटफ्लिक्स, आत्ता इंस्टाग्राम स्क्रोल. रात्रीचे 11 वाजलेत, सकाळी उठून भूतासारखा दिसणार आहे, रात्रभर भूतासारखा इकडे तिकडं, डोकं नाही वापरता येणार नीट. पण रात्री जे प्रेयस ते श्रेयस वाटतं. या उलट सात्विक सुख जे हिताचं असतं, जे आधी कठीण वाटतं पण त्यात आपलं हित आहे, म्हणून द वाईज मॅन डज इट. यत्तदग्रे विषमीव परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. पण हित काय, आपलं हित कशात आहे, आपला उद्धार कशात आहे, हे माणसाला कळत नाही. त्याचा गोंधळ झालेला असतो. आणि त्यामुळे समर्थ इथं सांगतायत, हिताकारणे बोलणे सत्य आहे. काय आहे सत्य? आपल्या हितासाठी जे सत्पुरुष सांगून गेले आहेत त्यांचं ते बोलणं आहे, तेच सत्य आहे. कारण ते त्या परब्रह्माकडे घेणारी पायरी आहे. ते सत्य आणि त्या सत्याला लाभण्यासाठी आणि त्या सत्याला प्राप्त करण्यासाठी जे हित आहे, दोज आर द टू साइड्स ऑफ द सेम कॉइन. हिताकारणे बोलणे सत्य आहे. हितासाठी सांगितलेलं बोलणं जे आहे ते सत्य आहे. हितासाठी केलेले उपदेश, एका सत्पुरुषाने जे केलेले उपदेश आहेत तेच सत्य आहेत. पण आपल्याला ते दिसत नाही. आपल्या रजोतमोगुणाच्या चष्म्यामुळे असेल, किंवा आपल्या अडाणीपणामुळे असेल, आपल्या बुद्धीच्या दौर्बल्यामुळे असेल, आपल्या अनुभवाच्या तोटकेपणामुळे असेल, पण आपल्याला सत्य काय, हित काय याचं वास्तविक स्वरूप कळत नाही. म्हणून समर्थ इथं काय सांगतायत की ते सत्पुरुष जे सांगून गेले, सद्गुरू जे सांगून गेले तेच सत्य आहे. कारण का ते हिताचं आहे. पण समर्थ दुसऱ्या ओळीत काय सांगतात, हिताकारणे सर्व शोधून पाहे. तुम्ही स्वतः विचारे तुझा तूची शोधून पाहे. श्रीकृष्णाने अख्खी गीता समजवल्यावर अर्जुनाला काय सांगितलं, हे बा आता मी तुला सगळं सांगितलंय, तू तुझं ठरव. बरीच लोक शोधत असतात एका गुरुला. त्याला एक ज्ञानी पुरुष भेटतात, त्यांना ते सांगतात मला कान मंत्र द्या. मग ते मंत्र देतात की तुम्ही चॅन्टिंग करा, रोज 13 माळा कमीत कमी करा, रोज 13 वेळा मनाचे श्लोक म्हणा, 108 वेळा कमीत कमी म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम, नामस्मरण दिवसभर करा, तासन तास करा. पण त्यांना ती नामाची रुची होत नाही. त्या नामामध्ये त्या मनाला वसता येत नाही. आणि मग जीवावर आल्यासारखं ते माळ ओढतात. असं वाटतं की फोर्सिबली केलंय. यात कोणाचा उद्धार कधी होत नसतो. मग तुम्हाला वाटतं ना की नामस्मरण तुमच्यासाठी नाही बनलंय, मग ठीक आहे, तुम्ही दुसरा मार्ग घेऊन बघा. जो दुसरा ज्ञानी सांगतोय तिकडे जाऊन बघा. कुठलं पांडित्य जे आपले दाखवत असतील, त्यांनी तुम्हाला जो कुठला उपदेश केलाय ते करून बघा. कारण का समर्थांना यामध्ये आश्वासन आहे की सगळं ट्राय करून शेवटी माणूस नामस्मरणालाच धरेल. पण तरी स्वतःची खात्री होईस तोपर्यंत, जसं विवेकानंदांनी सांगितलं की गुरु करण्याच्या आधी तपासून बघावं, पूर्ण खात्री करून घ्यावी, आणि एकदा खात्री केली की मग शरणागत जावं. समर्थ इथं काय सांगतात, हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधून पाहे. सगळं शोधून बघा. आणि एकदा शोधून बघितलं आणि एकदा कळलं, आकळलं, मग मात्र बाकी सगळे रूट्स कॅन्सल. दाही दिशेने मनाला फाटून द्यायचं नाहीये. कारण का दाही दिशेने जेव्हा आपण जातो, आपण एका ठिकाणी जातो, परत येतो, परत मग दुसरी, परत तिकडं, परत तिसरी, परत येतो, तेव्हा आपण तिकडेच राहतो.
कृष्णाने काय सांगितलं? व्यवसायात्मिक बुद्धी रेके हक्कुरु नंदन बहुशाखाम्यंताश्च बुद्धयो अव्यवसायी नाम. मनाचा स्वभाव आहे 10 दिशांनी फाटणं. त्यामुळे मनाला सोडा, आता विवेक वापरा. सगळं करून पाहिलं, पण शेवटी नामात येऊन सद्गुरूच्या चरणीच येऊन थांबलो. तोच आपला अँकर आहे. तिथंच आपली बोट शांतता पावेल. त्यामुळे तिथंच येऊन थांबायचंय. आणि एकदा कळलं, एकदा आखळलं की मग हिताकारणे बंड पाखंड वारी. एक माणूस दिवसभर नोकरी करतो आणि तो म्हणतो हा आता रात्री साईड बिझनेस करायचा आणि ओव्हरनाईट. एक माणूस दिवसभर नोकरी करतो, राबतो दुसऱ्यासाठी, आणि मग म्हणतो आता दुपारी रात्री आपण बिझनेस चालू करायचा आणि त्यात आपण रिच होऊन जायचं, त्यात आपली वेल्थ कमवायची. या उलट जो माणूस म्हणतो की आता नोकरी करून पाहिली, आता नको नोकरी, सगळे माझे सर्टिफिकेट वगैरे जे काय आहेत सगळे फाडून टाकले, आता माझ्या पर्यायच नाही, पण या बिझनेसमध्ये मला आता यश पावायचं आहे, त्याचे चान्सेस खूप जास्त असतात. बिकॉज ही हॅज बर्न्ड ऑल हिज ब्रिजेस. आता कुठेही काही उरलंच नाही, आता पर्यायच नाहीये, पण मला यामध्ये सक्सीड करायचं आहे. तसंच आता सगळे पर्याय करून पाहिले, आता जे काय आहे ते हे नामच आहे, आता हे नाम धरलंय न सोडण्यासाठी, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या मार्गावरील, परमार्थाच्या मार्गावरील देखील यश मिळतं. म्हणून समर्थ आपल्याला सांगतायत हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधोनी पाहे, हिताकारणे बंड पाखंड वारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. हरिओम तत्सत.